खांद्यापासून मानेपर्यंत हा भाग दुखत असेल, कधी कधी छातीत पण कळत असेल, असं वाटत असेल की अटॅक तर नाही ना येणार मला. हो सर. तुझी तर सर्वायकल मधली नस पण दबलेली आहे. रोज किती वेळा मोबाईल वापरते? सर माझं कामच मोबाईलवर आहे. मोबाईल बघावाच लागतो. त्यामुळेच तर एक्सरे मध्ये मानेत गॅप आली आहे आणि फ्रोझन शोल्डरची पण सुरुवात झाली आहे. थोड्या दिवसांनी तुला हात हलवणं पण मुश्किल होईल. आता काय करू सर? ताई, एक असा एक्युप्रेशर पॉइंट आहे जो प्रेस केल्याने मानेची नस मोकळी होते आणि आखडलेला खांदा पण फ्री होतो. मानेच्या आणि खांद्याच्या मध्यभागी या ठिकाणी व्यवस्थित प्रेस कर. इथे असतो SI14 नावाचा मानदुखी आणि फ्रोझन शोल्डरवरचा सर्वात इफेक्टिव्ह पॉइंट. हातामध्ये पेन घे आणि या पॉइंटला बोटाने हलक्याने 15 सेकंद दाब आणि मग सोडून दे. नंतर 5 सेकंद थांब आणि पुन्हा 15 सेकंद दाब दे. असं 5 ते 6 वेळा कर. पण लक्षात ठेव, तीव्र दाब देऊ नकोस. या पॉइंटमुळे मान आणि खांद्याच्या एनर्जी लाईन्स ओपन होतात आणि वेदना आपोआप कमी होतात. मला तर लोकांचं कळतच नाही, एवढा इफेक्टिव्ह पॉइंट सोडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मागच्या थेरपीवर खर्च का करतात ते. पण लोकांच्या वेदना विनामूल्य सोप्या उपायांनी बरा करण्याचं जीवन ऊर्जाचं ध्येय आहे. तुझ्या ओळखीमध्ये जर कोणाची मान दुखत असेल किंवा फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर त्यांना हा उपाय नक्की सांग. कारण जीवन ऊर्जा आहे गुडघेदुखी थांबवणारी एक खरी संजीवनी. किमया जीवन ऊर्जेची गुडघ्यांसाठी गरजेची.